विश्वास ठेव, मी सगळं करेन. हा अस्मी, याच्या आधी पण तू मला सोडून गेली होतीस. सारंगकडून फक्त पैसे घेऊन तू निघणार होतीस ना. त्यानंतर त्याचं तोंडही बघणार नव्हतीस. मग आता त्याच्याशी लग्न करायचं ठरवलंस. मी हे सगळं का करते? आपल्या फ्युचर साठी करते ना. अगं पण मला ते दिसत नाही ना. हे बघ, मला कुठलीही रिस्क नाही घ्यायची आता. त्या पेपरवरती सही करायची. यात असं लिहिलंय की सारंगशी लग्न झाल्यानंतर त्याला घटस्फोट देऊन तू आकारशी म्हणजेच माझ्याशी लग्न करशील. आकार हा वेडेपणा आहे. काय आहे? थांब सांगतो काय. नाही नाही नाही. ठीक आहे, तुझं समाधान होणार आहे ना तर करते मी सही. करेक्ट. झालं, आता निघून जा इथून. कोणी तुला बघायच्या आत. मला रिस्क नकोय. आई, आजपर्यंत मी तुझं ऐकलं. कधी तुझ्या शब्दाबाहेर मी गेलो नाही. याचा पश्चाताप नाहीये मला. माझं कर्तव्य होतं ते. यापुढे पण मी करेन, पण आज मी तुझ्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे तू कदाचित दुखावली जाऊ शकतेस, कारण माझं मन मला सतत सांगते आहे, माझं सावलीवर प्रेम आहे, सावलीवर प्रेम आहे. माफ कर मला. तुला दिलेलं वचन मी नाही पाळू शकलो. खरं तर तुला वचन दिलं म्हणून आजपर्यंत मी स्वतःला थांबवलंय, पण माझी घुसमट होतीये. या वचनामधून मला मुक्त कर प्लीज. ठीक आहे, तू मला दिलेल्या वचनाच्या बंधनातून मी तुला मुक्त करते. सावली, आजपर्यंत मी कोणालाही मुद्दामून त्रास दिलेला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही खोटं बोललेलो नाही. नेहमी आई वडिलांचा सन्मान केला. नेहमी सत्याच्या वाटेवर चाललो. हा, कधी कधी सत्य ओळखायला वेळ लागला, जसं तुझ्यावरचं प्रेम ओळखायला वेळ लागला. आज हे बोलताना माझ्या मनात कसली भीती नाहीये, कुठलंच दडपण नाही, कसलंच कन्फ्युजन नाही. तुझ्यासमोर उभा असलेलो मी पंढरपूरला निघालेला एका वारकऱ्यासारखं आहे. पांडुरंग सोडला तर वारकऱ्याचं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नसतं. तसंच मी फक्त एक साधा माणूस आहे, त्याच्या मनात तुझ्याबद्दलचं प्रेम आहे.
आयुष्यभर राहायचंय तुझ्यासोबत. आयुष्यभर सकाळचा पहिला चहा तुझ्या हातचा प्यायचा आहे. लग्न करशील माझ्याशी, लग्न करशील माझ्याशी, लग्न करशील माझ्याशी.